नमस्कार, मी डॉक्टर उर्जिता कुलकर्णी. पहा, तुम्ही आत्ता बराच वेळ इंटरनेटवरती खूप सारे व्हिडिओज किंवा साईट्स सर्च करत असाल ना, आणि स्पेशली सेक्स हा शब्द टाकून, हा कीवर्ड देऊन तुम्ही सर्च करत असाल. त्याच्यासोबत अजून काय काय सर्च करत असाल तर मास्टरबेशनविषयी सर्च करत असाल. 10 ते 22 या वयोगटातले जे तरुणी मित्रमंडळी आहेत माझी सगळी, त्या सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्की व्यवस्थित पहा. आणि ज्यांचं वय जास्ती आहे, म्हणजे 40शीत असाल किंवा काय, तर त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ नक्की पहा आणि शेअर करा जास्तीत जास्त. त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये आज आपण बोलतोय ते सेक्शुअल हेल्थ म्हणजे नेमकं काय, सेक्शुअल लाईफ म्हणजे नेमकं काय, ते कसं असलं पाहिजे, आणि त्या सगळ्याच या एकंदरीत या विषयात आपण तरुण म्हणून किंवा एकंदरीत तरुणाईची मानसिकता कशी असली पाहिजे, या सगळ्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. तर सेक्शुअल हेल्थ म्हणजे काय? साधी गोष्ट आहे, मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की फिजिकल हेल्थ म्हणजे काय, तर त्याच्यावरचं तुमचं उत्तर असेल की सर्वसाधारणतः मी माझ्या सगळ्या गोष्टी डे टू डे लाईफमध्ये मी जे काही करतो आहे किंवा करते ते व्यवस्थित करता येणं मला अत्यावश्यक आहे. त्यासाठी माझ्या स्वतःच्या क्षमता टिकवता येणं अत्यावश्यक आहे. आणि हे सगळं करत असताना मी जर कमीत कमी वेळा आजारी पडत असेल किंवा आजारी पडल्यानंतरसुद्धा मला स्वतःच्या इम्युन सिस्टीममधनं त्या सगळ्या गोष्टी छानपैकी हँडल करता येत असतील, तर माझी फिजिकल हेल्थ चांगली असं आपण म्हणूया. त्याच बाबतीत तसंच जर मी विचारलं की मेंटल हेल्थ म्हणजे काय, तर माझे साधारणतः विचार असतील किंवा डिसिजन घेण्याची एक क्षमता असेल किंवा वेगवेगळ्या ज्या मानसिकतेशी संबंधित ज्या गोष्टी आहेत, की म्हणजे मला खूप जास्त राग येत नाही आहे, मला अति एखाद्या गोष्टीची भीती वाटत नाही आहे, किंवा कुठल्याही गोष्टीविषयीची कारण नसतानाची एन्झायटी नाही आहे, किंवा काही गोष्टींचा विचार केला, किंवा जसं मी म्हटलं तरुणाई, तर परीक्षा आली आणि एकदम मला गोंधळून जायला होतं, घाबरून जायला होतं, असं काही होत नाही आहे. म्हणजे थोडक्यात काय की आपण काही अंशी काही वेळेला स्ट्रेसर्स एक्सपिरियन्स करतो आहे, पण त्या स्ट्रेसर्सना व्यवस्थित शांतपणे पास करत पुढे जातो आहे, तर तिथे आपली मेंटल हेल्थ इंटॅक्ट आहे असं आपण म्हणू शकतो. हे ढोबळमानाने सांगते मी तुम्हाला. तसंच सेक्शुअल हेल्थची पण मी तुम्हाला टेक्निकल डेफिनेशन नाही देते. तर सेक्शुअल हेल्थ म्हणजे काय, जर जसं आपलं शारीरिकता आहे, मानसिकता आहे, तसाच एक महत्त्वाचा भाग जो आहे ती म्हणजे आपली संपूर्ण लैंगिकता. मग ही लैंगिकता माझ्या म्हणजे वैयक्तिक माझ्या बाबतीत नेमकी काय आहे, मला माझी लैंगिक अभिमुखता माहिती आहे का, म्हणजे सेक्शुअल आयडेंटिटी आणि ओरिएंटेशन याविषयी मला कल्पना आहे का, आणि त्याविषयी मी कम्फर्टेबल आहे का, हा त्यातला एक मुद्दा. दुसरा असा की हे जर मला माहिती असेल आणि त्याविषयी मी कम्फर्टेबल असेल, तर ओव्हरऑल माझ्या शरीरामध्ये माझ्या लैंगिकतेशी रिलेटेड ज्या काही घटना घडत आहेत किंवा जे काही बदल स्थित्यंतरं घडत आहेत त्याविषयी मला कल्पना आहे का, त्याकडे बघण्याचा माझा एकंदरीत दृष्टिकोन कसा आहे, आणि या संदर्भात मला काय शंका पडतात, काय प्रश्न पडतात, आणि त्या मला विचाराव्याशा वाटतात का, त्याच्याविषयी बोलावंसं वाटतं का, किंवा मला विशिष्ट गोष्टीविषयी एस्पेशली सेक्शुअलिटी जेव्हा आपण म्हणतो भीती वाटते किंवा एखाद्या गोष्टीमध्ये साशंकता आहे, तर ते मला असं वाटतं का की याविषयी मी अधिक माहिती घ्यावी, आणि ती माहिती म्हणजे मी ज्याला म्हणू की तज्ज्ञांच्या मार्फत ती माहिती घ्यावी आणि माझ्या डोक्यामध्ये असणाऱ्या या सगळ्या शंका पुसून टाकाव्यात, असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या सेक्शुअल हेल्थचा पण तितकाच विचार करतोय आणि सजगतेने करतोय असं म्हणायला हरकत नाही. 16 ते 22 वयोगट मी का म्हटलं तुम्हाला, कारण अनेकदा संपूर्ण आपल्या लैंगिक भावनांविषयी जास्तीत जास्त जागरूक व्हायला आपली जी सुरुवात होते ती या वयोगटात असते. त्यामध्ये मग आकर्षण असेल, म्हणजे ते कुठल्याही प्रकारचं आकर्षण असेल व्यक्तींकडे असणारं, तर त्या आकर्षणामधनं आपल्या मनामध्ये येणाऱ्या भावना असतील, त्यातनं येणारे विचार असतील, त्यामधून एखादा विचार एखाद्या व्यक्तीवर फिक्सेट होणं असेल, किंवा ज्याला असं आपण म्हणू की तुमच्या वयोगटामध्ये एक शब्द फार सातत्याने वापरला जातो म्हणजे प्रेम. तर एखाद्या व्यक्तीविषयी प्रेम वाटतं आहे किंवा काय, आणि आजकाल आणखीन एक शब्द सतत वापरला जातो तो म्हणजे हुकअप्स आणि ब्रेकअप्स, हो की नाही.
तर ह्या सगळ्या गोष्टी आणि माझी लैंगिकता हे सगळं कसं एकमेकाशी संबंधित आहे याचा सातत्याने विचार आपल्या डोक्यामध्ये चालू असतो. पण अनेकदा काय होतं की हे सगळं बोललं जात नाही किंवा या संदर्भात तुम्हाला ज्या काही शंका आहेत त्या शंका कुठेतरी जाऊन तज्ज्ञांशी बोलण्याच्या ऐवजी आपण काय करतो, आत्ता जसं तुम्ही हा व्हिडिओ बघताय तसे अनेक इंटरनेटवरती जाऊन तुम्ही अनेक साईट्स बघता, त्यामध्ये अनेक वेळेला नुसतीच इन्फॉर्मेशन असते. त्यातली कितीशी माहिती ही खरं तर शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे किंवा ज्याला असं म्हणू आपण की ती शास्त्रीय पट्टीवरती त्याचं मोजमापन झालेलं आणि ती योग्य माहिती आहे याकडे आपलं लक्ष अजिबातच नसतं. आणि मग इथे ज्या चालू होतात त्या सेक्शुअल लाईफ एकंदरीत आपला जो इथून पुढच्या वयातला जो सेक्शुअल लाईफचा ग्राफ आहे त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या धारणा तयार होणं, त्या संदर्भातल्या कल्पना तयार होणं, काही ग्रह तयार होणं किंवा कधी काही गंड तयार होणं हे सगळं चालू होतं. गंड म्हणजे केवळ भयगंड असं नाही बरं का, सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्ससुद्धा सेक्शुअलिटीच्या बाबतीत अनेकदा याच वयात तयार होतो. आणि मग जेव्हा आपण अजून मोठे होतो आणि मग पुढे ॲक्च्युअल जेव्हा लैंगिक आयुष्याची सुरुवात होते तेव्हा काहीतरी समस्या जाणवायला सुरुवात होते. मग तुम्ही तज्ज्ञांकडे जाता समजा गेलात तर, आणि तिथे जेव्हा असं बघितलं जातं की याची पाळमुळं तर या वयात आहेत, ज्या धारणा आपल्या मनात बसल्यात किंवा ज्या पद्धतीने आपण या सगळ्या विषयाचा विचार करतोय त्याच्यामध्ये आहेत, तर मात्र ते अगदी तिथून सुरुवात करायला लागते. त्या धारणा कुठल्याही प्रकारच्या तयार होण्यापूर्वी मी नक्की तुम्हाला असं सांगेन की आपल्याला येणारी प्रत्येक शंका, आपल्याला पडणारा प्रत्येक प्रश्न लैंगिकतेच्या बाबतीतला त्याचं व्यवस्थित निराकरण करून घेणं ही खरं तर तुमची स्वतःची जबाबदारी आहे. ते व्यवस्थित निराकरण करण्याची पहिली पायरी म्हणजे काय की त्याविषयी मोकळेपणाने बोललं पाहिजे. मला जे वाटतंय, मला ज्या शंका वाटतात किंवा मला काही विशिष्ट प्रकारचे विचार येत आहेत किंवा त्याच संदर्भातले विचार येत आहेत असं काही असेल तर ते मोकळेपणाने आधी घरात बोललं पाहिजे. घरामधनं काही रेझिस्टन्स येतोय किंवा घरची मंडळी तुमच्याशी बोलत नाही आहेत तर नक्कीच तुम्ही तज्ज्ञांची मदत या बाबतीत घेतली पाहिजे. त्यांच्यासमोर जाऊन तुमच्या शंका विचारल्या पाहिजेत की मला असं वाटतं. उदाहरण घेऊया की हस्तमैथून. अनेकदा असे प्रश्न असतात की स्त्रिया हस्तमैथून करतात का, मग स्त्रियांचं हस्तमैथून हे सामान्य आहे म्हणजे नॉर्मल आहे की अबनॉर्मल आहे, किंवा ओव्हरऑल माझं स्वतःचं मला जे आकर्षण वाटतंय त्या विषयात मला बरेच प्रश्न पडलेले आहेत, ते कसे आहेत. ह्या सगळ्याच बाबतीत म्हणजे आता ही मी 2 ते 3 साधी उदाहरणं तुम्हाला दिली तर त्याविषयी तुम्ही तज्ज्ञांशी अगदी मोकळेपणाने चर्चा करू शकता. दुसरं असं आहे की आता एक फार महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगते तो असा की आपण मोठे होतोय, जसं आपली शारीरिकता मानसिकता बदलते त्याचबरोबर आपली काय म्हणूया लैंगिक स्फिअर जो आहे आपला एंटायर सेक्शुअल स्फिअर तोही तसाच हळूहळू जास्तीत जास्त जागृत होत जाणार आहे, त्याच्याविषयीचे विचार येत जाणार आहेत. पण आपल्याला केवळ आणि केवळ फक्त तेवढंच करायचं आहे का, तर नक्कीच नाही. किंवा त्याच विषयात विचार करायचा आहे का, तर नक्कीच नाही. कारण आत्ताचं हे जे वय आहे या वयामध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो, नवनवीन गोष्टी एक्सप्लोर करू शकतो ज्या आपल्या बुद्धीशी रिलेटेड असतील, छंदांशी रिलेटेड असतील, शिक्षणाशी रिलेटेड असतील. आणि हे करत असताना ह्यातला एक भाग म्हणून जर आपण आपला एंटायर सेक्शुअल स्फिअर बघितला तर ते जसं मगाशी मी म्हटलं तसं तर त्यामध्ये असं म्हणता येईल की मग ते आपण लैंगिक स्वास्थ्यामध्ये आहोत की सातत्याने ते विचार येत नाही आहेत किंवा त्या विचारामुळे इतर गोष्टींकडे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नाही आहे किंवा त्या विचारांमुळे बाकी सगळ्या मंडळींना टाळलं जातं आणि केवळ त्याच विचारात आपल्याला दिवास्वप्न पाहण्यात मजा येते आणि एकंदरीत हे सगळं छान वाटतंय. आणि जो आपला महत्त्वाचा उद्देश असतो या वयामध्ये की आपण आपलं करिअर घडवतो किंवा आपल्या आयुष्याला एक दिशा देतो, ते न करता आपण केवळ आणि केवळ या संदर्भातल्या गोष्टींमध्ये अडकून वेगवेगळ्या रिलेशनशिप्स करतोय. एका रिलेशनशिपमधनं बाहेर आल्यानंतर दुसरी रिलेशनशिप करतोय आणि काय म्हणूया की एक शोध घेतल्यासारखं आपण केवळ त्याच्यामध्ये आहोत. असं जर असेल तर मात्र नक्कीच आपण आपली जी काही ध्येय असतात त्यापासून आपण डायव्हर्ट होतो. म्हणून सेक्शुअलिटीच्या संदर्भात एकंदरीत सेक्शुअल स्फिअरच्या संदर्भात ज्या काही शंका असतील तर त्या तज्ज्ञांशी जाऊन बोला,
ते तुमच्याशी छान पद्धतीने बोलतात, तुम्हाला असणाऱ्या आणि कदाचित त्याच्याशी संबंधित इतरही काही विषयांवरती ते मार्गदर्शन देतात. त्यातनं तुमच्या डोक्यात उद्भवणाऱ्या पुढच्याही काही शंकांचं निराकरण होतं. आणि जसं आपण शारीरिक मानसिक स्वास्थ्याकडे बघतो तितक्याच अगदी त्याच सहजतेने आपण लैंगिक स्वास्थ्याकडे बघू शकतो. ती काहीतरी दडवण्याची किंवा चोरून बघण्याची गोष्ट आहे किंवा पॉर्न बघून आपल्याला त्यातनं गोष्टी समजतील, प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तेच आपण करत राहतो आणि हळूहळू जर समजा त्या ॲडिक्शनमध्ये गेलो तर काय, ह्या सगळ्या गोष्टींमधनं एक तो उत्तम मार्ग आहे असं मी म्हणेन तज्ज्ञांना जाऊन भेटणं. हा आपलं लक्ष परावृत्त होणं यात मात्र नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे असं जर होत असेल तर मात्र तज्ज्ञांना जाऊन भेटा आणि जास्तीत जास्त या विषयात मार्गदर्शन घ्या, तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा आणि आपण सगळेच समाज म्हणून फिजिकली, मेंटली आणि सेक्शुअली फिट राहूया. धन्यवाद.